सीना नदीच्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पूर ओसरायला सुरुवात झाली, मात्र शेतामध्ये पाणीच पाणी आहे। तिरेतील पिकांचं नुकसान झालंय, पंचनामे झाले नसल्याची माहिती आता शेतकऱ्यांनी दिलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहुयात त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय। सोलापुरातील सीना नदीला पूर आल्यानंतर सोलापुरातील तिरे या गाव जे आहे ते पूर्ण पाण्याखाली असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर सोलापुरातील तिरे गावातील शेतीची पाहणी आपण सध्या करत आहोत। आणि या शेती जी आहे ती मक्याची शेती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि या मक्याच्या शेतामध्ये जे आहे ते पूर्णपणे पाणीच पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मक्याचं पीक जे आहे ते पूर्ण पाण्याखाली जे आहे ते झोपल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पाहिले गेलं तर सोलापूर मध्ये जे आहे तो सीना नदीला पूर आला आणि पूर नंतर जे आहे ते पाणी आता कुठंतरी कमी होताना आपल्याला दिसत आहे। मात्र तिरे गावातील जे आहे ते या ठिकाणी शेतामध्ये जे आपल्याला आहे ते पाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शेतीचं या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान देखील जे आहे ते झालेलं आहे। मात्र अद्यापही या ठिकाणचे पंचनामे झाले नसल्याचे जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांकडून जे आहे ते सांगण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर पंचनामे करून शेतीची नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।